ठीक आहे. तर बघा, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन हा नवीन मुद्दा आपण सुरू करतोय. रासायनिक अभिक्रियेचे प्रकार. वी हॅव लर्न इन क्लास 9 दॅट ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन ॲटम्स ऑफ वन इलिमेंट डू नॉट चेंज इनटू दोज ऑफ अनदर इलिमेंट. ठीक आहे. तर एखादी रासायनिक अभिक्रिया होत असताना समजा काय असेल की तुम्ही ए प्लस बी हा एक घटक घेतलाय, त्यापासून ए बी हा पदार्थ तुम्हाला तयार झालेला पाहायला मिळेल. ठीक आहे. किंवा त्या एचं डायरेक्ट झेडमध्ये किंवा कुठल्या इतरही पदार्थामध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे तुम्ही अभिक्रिया होत असताना जे रिॲक्टंट घेणार आहात त्यापासूनच तुम्हाला प्रोडक्ट तयार झालेलं पाहायला मिळेल. ओके. नॉर डू ॲटम्स डिसअपिअर फ्रॉम द मिक्सचर ऑर अपिअर फ्रॉम एल्सवेअर. ठीक आहे. तर अभिक्रिया होत असताना त्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते नष्ट होत नाहीत किंवा त्यांचं जे मिश्रण तयार होतं किंवा ते दुसरीकडे कुठं आपल्याला गेलेले पाहायला मिळत नाहीत. ॲक्च्युली केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व द ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बॉन्ड्स बिटवीन ॲटम्स टू प्रोड्यूस न्यू सबस्टन्स. ठीक आहे. रासायनिक अभिक्रिया म्हणजे आपण आणखीन एका पद्धतीने कसं सांगू शकतो बघा, की ज्याच्यामध्ये काही रासायनिक बंध तुटतात आणि काही नवीन बंध निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्याचा म्हणजे रिझल्ट काय आहे तर त्यापासून एक नवीन पदार्थ तयार होतो. यू विल स्टडी अबाउट टाइप्स ऑफ बॉन्ड्स फॉर्म बिटवीन ॲटम्स इन चॅप्टर 3 अँड 4. ठीक आहे. तर जे काय बॉन्ड्सचे टाईप आहेत ते आपण तिसऱ्या आणि चौथ्या धड्यामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आता आपण रासायनिक अभिक्रियेचा पहिला प्रकार बघतोय, जो आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. तर एक ऍक्टिव्हिटी सांगितली बघा. काय ऍक्टिव्हिटी? टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड ऑर क्विक लाईम इन अ बिकर. ठीक आहे. हा बिकर घेतला, त्याच्यामध्ये हे कॅल्शियम ऑक्साईड आपण टाकलं. ओके. स्लोली ऍड वॉटर टू दिस. ओके. तर आपण वॉटर ह्याच्यामध्ये ऍड केलं. ठीक आहे. हे वॉटर आपल्याला दिसतंय. नंतर काय झालं बघा, टच द बिकर ॲज शोन इन फिगर 1.3. तर या बिकरला आपल्याला स्पर्श करायचा आहे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. डू यू फील एनी चेंज इन टेम्परेचर. तर या पाण्याच्या तापमानामध्ये काही बदल झाला का असं तुम्हाला जाणवतंय का? ठीक आहे. तर बघा इथं डायग्रामला दिलेलं आहे त्यांनी. फॉर्मेशन ऑफ स्लेक लाईम बाय युझिंग बाय द रिॲक्शन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड विथ वॉटर. पाणी आणि कॅल्शियम ऑक्साईडची अभिक्रिया झाल्यानंतर स्लेक लाईम तयार होते. ठीक आहे. तर काय प्रश्न होता आपला? डू यू फील एनी चेंज इन टेम्परेचर. तर त्याचं उत्तर पुढे आलेलं आहे बघा. Calcium oxide reacts vigorously with water to produce slake lime, that is calcium hydroxide, releasing a large amount of heat. ठीक आहे. तर हा जो कॅल्शियम ऑक्साईड आहे तो आपण पाण्यामध्ये मिसळला. ठीक आहे. पाणी याच्यामध्ये मिसळलं. कॅल्शियम ऑक्साईड सुरुवातीला सॉलिड स्टेटमध्ये होतं, वॉटर इन लिक्विड स्टेट. त्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड दॅट इज स्लेक लाईम तयार झालं ॲक्वियस फॉर्ममध्ये. आणि हे होत असताना खूप मोठ्या प्रमाणावरती उष्णता बाहेर पडली. ह्याचा अर्थ काय? या पाण्याचं तापमान वाढलेलं असेल. ओके. इन दिस रिॲक्शन कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर कंबाईन टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. तर या दोघांची अभिक्रिया झाली आणि त्यापासून हा एकच पदार्थ तयार झाला. ओके. सच अ रिॲक्शन इन विच अ सिंगल प्रोडक्ट इज फॉर्म्ड फ्रॉम टू ऑर मोर रिॲक्टंट इज नोन ॲज कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. तर आपण हा जो प्रकार बघतो बघा कॉम्बिनेशन रिॲक्शन, त्याची व्याख्या कशी सांगितली आहे? तर अशा अभिक्रिया ज्याच्यामध्ये एकच उत्पादित निर्माण होतं. कसं? तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक अभिक्रियाकारके एकत्र आल्यानंतर. तर बघा या ठिकाणी दोन अभिक्रियाकारके, दोन रिॲक्टंट एकत्र आलेत आणि त्यापासून एक प्रोडक्ट तयार झालेला आहे. आणि या अभिक्रियेला काय म्हणायचं? तर कॉम्बिनेशन रिॲक्शन, संयोग अभिक्रिया. ठीक आहे. तर आपण आता थोड्या वेळापूर्वी स्लेक लाईमचा उल्लेख केला बघा. तर त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर काय म्हणलंय? A solution of slake lime is produced by the reaction 1.30 is used for whitewashing the walls. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण बांधकाम करतो बघा, बांधकाम केल्यानंतर त्याच्यावरती हा जो स्लेक लाईम आहे तो अप्लाय केला जातो. ठीक आहे. कारण त्यामुळं काय होतं, जे प्लास्टर आहे त्याला एक प्रकारचा स्मूथनेस येतो आणि आपण त्याला रंग देऊ शकतो नंतर. ओके. कॅल्शियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट स्लोली विथ कार्बन डायऑक्साईड इन एअर टू फॉर्म थिन लेअर ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑन वॉल्स. ठीक आहे. तर या ठिकाणी असणार जो कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे याच्यामधला तो काय करतो, हवेतल्या कार्बन डायऑक्साईडवर त्याची अभिक्रिया होते आणि असा एक पातळ थर
कॅल्शियम कार्बोनेटचा भिंतीवरती तयार होतो. ठीक आहे. तर नंतर काय म्हणलं बघा, कॅल्शियम कार्बोनेट इज फॉर्म्ड आफ्टर 2 or 3 days ऑफ व्हाईट वॉशिंग अँड गिव्स अ शायनी फिनिश टू द वॉल्स. ठीक आहे. आणि 2 ते 3 दिवसानंतर एक प्रकारची अभिक्रिया झाल्यानंतर भिंतीला अगदी असा चमकदार रंग आपल्याला पाहायला मिळतो, पांढरा. इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट केमिकल फॉर्म्युला फॉर मार्बल इज ऑल्सो कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. अगदी याच पद्धतीनं मार्बलसाठी सुद्धा आपण CaCO3 लिहितो. ठीक आहे. तर बघा, आपण काय केलं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड भिंतीवरती अप्लाय केलं, त्याची हवेमधल्या कार्बन डायऑक्साईडवर अभिक्रिया तयार झाली, त्यापासून कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. ओके. तर आता आपण कॉम्बिनेशन रिॲक्शनची काही आणखीन उदाहरणं बघतोय. लेट अस डिस्कस सम ऑर मोर एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. सुरुवातीला बर्निंग ऑफ कोल, ज्यावेळेस आपण कोळसा जाळतो त्यावेळेस काय होतं बघा, तर कार्बन जो आहे तो सॉलिड फॉर्म मध्ये आहे, हवेमधल्या ऑक्सिजन जो गॅसेस फॉर्म मध्ये आहे, या दोघांची अभिक्रिया झाली, त्यापासून CO2 हा गॅस निर्माण झाला प्लस एनर्जी जनरेट झाली. बरोबर आहे. कार्बन जाळल्यानंतर उष्णता निर्माण होते. फॉर्मेशन ऑफ वॉटर टू फॉर्म हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस. ठीक आहे. तर हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस एकत्र आल्यानंतर पाणी निर्माण होतं. अभिक्रिया बघा, 2H2 गॅसेस फॉर्म मध्ये, O2 गॅसेस फॉर्म मध्ये, 2 मॉलिक्युल ऑफ H2O लिक्विड फॉर्म मध्ये तयार होतात. इक्वेशन नंबर 1.16. ठीक आहे. तर थोडं आणखीन एकदा ही व्याख्या कशी सांगितली आहे बघा मग यांनी. तर या ठिकाणी डेफिनेशन पुन्हा एकदा दिली आहे. इन सिंपल लँग्वेज वी कॅन से दॅट वेन 2 or more substances, elements or compound combine to form a single product, the reaction are called a combination reaction. ठीक आहे. तर काय होतं, 2 किंवा 2 पेक्षा अधिक पदार्थ, मग हे पदार्थ मूलद्रव्य असतील किंवा संयुग असतील, ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यापासून एकच उत्पादित तयार होतं आणि या अभिक्रियेला कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजेच संयोग अभिक्रिया म्हणतात. इन ऍक्टिव्हिटी 1.4 we also observe that a large amount of heat is evolved. This makes the reaction mixture warm. ठीक आहे. तर आपण आधी 1.4 ही कृती पाहिली, ज्याच्यामध्ये काय झालं, तर अभिक्रिया होत असताना खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता जी आहे ती बाहेर पडली आणि जे द्रावण होतं, जे मिश्रण होतं, ते वॉर्म, गरम झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. तर आणखीन एक व्याख्या बघतो आपण इथं. द रिॲक्शन इन विच heat is released along with the formation of product are called एक्झोथर्मिक रिॲक्शन. तर ज्या अभिक्रियामध्ये उत्पादित म्हणजेच प्रोडक्ट तयार होत असताना उष्णताही बाहेर पडते, त्या अभिक्रियांना एक्झोथर्मिक म्हणजेच एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर बघा, इथं आणखीन काही उदाहरणं दिली आहेत एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शनची. तर बर्निंग ऑफ नॅचरल गॅस. ठीक आहे. आता कुठलाही पदार्थाचं ज्वलन होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. नॅचरल गॅसमध्ये मिथेन आहे, मिथेनची अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर झाली, त्यापासून CO2 प्लस H2O आणि एनर्जी जनरेट झालेली आपल्याला पाहायला मिळाली. बरोबर आहे. मिथेन जाळल्यानंतरच आपल्याला उष्णता मिळते आणि त्यापासून आपण म्हणजे तो वेगवेगळ्या ठिकाणी ऊर्जा मिळवण्यासाठी वापरला जातो. स्वयंपाकघरामध्ये वगैरे जो गॅस असतो. ठीक आहे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे. ओके. किंवा डोमेस्टिक जो आपण कंपोस्टिंग करतो बघा, त्यामधून जो बाहेर पडणारा मिथेन इमिट होतो, इमिशन होतं, त्याचा सुद्धा वापर केला जातो. ओके. देन तर एक प्रश्न आहे, डू यू नो दॅट रेस्पिरेशन इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. तर बघा, आपण जे श्वसन घेण्याची प्रक्रिया करतो ती सुद्धा एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. तर आपण जाणून घ्या कसं आहे हे. वी ऑल नो दॅट वी नीड एनर्जी टू स्टे अलाइव्ह. ठीक आहे. तर आपल्याला जगण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. वी गेट दिस एनर्जी फ्रॉम फूड वी ईट. ठीक आहे. तर ही ऊर्जा आपण जे अन्न आपण खातो त्याच्यामधून मिळवतो. ड्युरिंग डायजेशन फूड इज ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस. ज्यावेळेस अन्नाचं पचन होतं त्यावेळेस अन्न पदार्थाचं साध्या घटकामध्ये रूपांतर होतं. फॉर एक्झाम्पल, राईस, पोटॅटोज अँड ब्रेड कंटेन कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. तर आपण एक उदाहरण घेतलं बघा, भात असेल, बटाटे असतील किंवा जो पाव आहे त्याच्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके पाहायला मिळतात. दीज कार्बोहायड्रेट ओके
these carbohydrates are broken down to form ग्लुकोज. ठीक आहे. तर या कर्बोदकाचं विघटन झाल्यानंतर त्यापासून शर्करा निर्माण होते. दिस glucose combined with oxygen in the cell of our body and provides energy. The special name of this reaction is respiration, the process which will you study in chapter 6. ठीक आहे. तर काय झालं बघा, या ठिकाणी जो ग्लुकोज निर्माण झाला त्याचं ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली आणि त्यापासून ऊर्जेची निर्मिती झाली आणि या प्रक्रियेला काय म्हणलेलं आहे, रेस्पिरेशन म्हणजेच श्वसन. आणि ही जी प्रक्रिया आहे आपण धडा क्रमांक 6 मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा कशा पद्धतीनं अभिक्रिया झाली या ठिकाणी समजून घेऊया जरा. ओके. देन ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 ॲक्वेस फॉर्म मध्ये आहे. ऑक्सिजन बरोबर तो कंबाईन झाला 6O2. ओके. देन काय तयार झालं बघा, 6CO2 ॲक्वेस फॉर्म मध्ये प्लस 6H2O लिक्विड फॉर्म मध्ये आणि एनर्जी जनरेट झाली. ठीक आहे. तर बघा, द डिकम्पोजिशन ऑफ व्हेजिटेबल मॅटर इनटू कंपोस्ट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ अन एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. तर जे व्हेजिटेबल मॅटर असतं बघा, म्हणजे काय असेल, झाडांची पानं असतील, बरोबर आहे, किंवा जे गोष्टी आहेत त्या ज्यावेळेस त्यांचं विघटन होतं आणि त्यापासून खताची निर्मिती होते, ही सुद्धा प्रक्रिया कशी आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन. आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिॲक्शन टेकिंग प्लेस इन ॲक्टिव्हिटी 1.1 where heat is given out along with the formation of single product. ऍक्टिव्हिटी 1.1 मध्ये आपण काय केलं, तर मॅग्नेशियमची फीज जी आहे ती ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये आपण ती बर्न केली आणि यापासून एकच पदार्थ तयार झाला ज्याचं नाव आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. ठीक आहे. जसं आपण कॉम्बिनेशन रिॲक्शनची व्याख्या सांगितली बघा, की 2 किंवा 2 पेक्षा अधिक रिॲक्टंट ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यापासून एकच प्रोडक्ट किंवा उत्पादित तयार होतं. त्यामुळं ही जी अभिक्रिया आहे तिचा प्रकार काय असेल, कॉम्बिनेशन रिॲक्शन.